माझं नाव संजीव आहे. मी एक सामान्य मुलगा होतो आणि एका मध्यमवर्गीय कुटुंबात एका छोट्याशा शहरात राहत होतो. माझे वडील शासकीय नोकरीत होते आणि आईनं तिचं संपूर्ण आयुष्य गृहिणी म्हणून घालवलं होतं. मी लहानपणापासून अभ्यासात चांगला होतो, त्यामुळे माझ्या आईवडिलांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. निदान इतक्या तरी की मी त्यांचा संसाराचं ओझं हलकं करू शकेन. माझा विद्यापीठात प्रवेश झाला. इथली दुनिया माझ्यासाठी एकदम वेगळी होती. माणसं, त्यांची बोलण्याची पद्धत, सगळंच नवीन होतं. जेव्हा मी लेक्चर हॉलमध्ये पहिल्यांदा शिरलो तेव्हा एक चेहरा असा होता जो सगळ्यांपेक्षा वेगळा वाटला. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळी चमक होती. तिचं नाव होतं प्रणिता. सुरुवातीला आमचं फक्त हाय हॅलो इतकंच नातं होतं, पण जेव्हा आम्ही ग्रुपमध्ये मिळून असाइनमेंट्स करायला लागलो तेव्हा संवाद वाढायला लागला. आता आमच्या गप्पा असाइनमेंट्स पुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. त्या हळूहळू वैयक्तिक गोष्टींपर्यंत पोहोचू लागल्या. माझं एक वेगळंच स्वप्न होतं. मला कथा लिहायला फार आवडायचं. एक दिवस प्रणिता हसत हसत म्हणाली, जर माझ्या आयुष्यावर कथा लिहिलीस तर आधी मलाच वाचायला दे. मी मनात विचार केला, जर तू माझ्या आयुष्याचा एक भाग झालीस तर मी तुझ्यावर एक संपूर्ण पुस्तकच लिहीन. आमचं नातं हळूहळू मैत्रीपासून प्रेमात बदललं. आम्ही एकमेकांवर प्रेम असल्याचं कबूलही केलं. एक दिवस मी तिला म्हटलं, तुझ्याशिवाय सगळं अपूर्ण वाटतं. तेव्हा तिने शांतपणे माझ्याकडे पाहिलं आणि मग ती गोड हसून म्हणाली, मग सगळं पूर्ण करून टाक. तिचं बोलणं मनावर घेत मी माझ्या आईवडिलांशी बोललो. माझ्या वडिलांनी सुरुवातीला आश्चर्याने पाहिलं. मग विचारपूर्वक विचारलं, बाळा, ती मुलगी कोण आहे, काय करते? मी सांगितलं की तिचं नाव प्रणिता आहे आणि ती माझ्यासोबतच विद्यापीठात शिकते. खूप चांगली आणि सुसंस्कारिक आहे. आईने विचारलं, कुटुंब कसं आहे? मी सविस्तर सांगितलं. शेवटी दोघंही तयार झाले. ते प्रणिताच्या घरी पोहोचले आणि तिचे आई वडीलही लग्नासाठी लगेच तयार झाले. आनंदाने आम्हा दोघांच्या डोळ्यात पाणी आलं. वाटलं होतं की कदाचित आपलं नातं पूर्ण होणार नाही, पण आता सगळं खरंच होतंय अशी भावना होती. विद्यापीठातले दिवस आता वेगळे भासत होते. आम्ही केवळ विद्यार्थी नव्हतो तर एकमेकांचे झालो होतो. मी देवाचे आभार मानले की माझ्या आयुष्यात अशी मुलगी आली जी माझ्या स्वप्नांपेक्षाही सुंदर आणि माझ्या समजूतदारपणाच्या पलीकडे होती. शेवटी आमचं लग्न ठरलं. माझी नोकरीही लागली. लग्नाचा दिवस उजाडला जिथे प्रणिता कायमची माझ्या आयुष्यात येणार होती. लग्नाच्या समारंभात नवरदेवाचे बूट चोरण्याची वेळ आली आणि समोर आली ती प्रणिताची लहान बहीण मनीषा. ती हलक्याशा सोनसई रंगाच्या पोशाखात खूप सुंदर दिसत होती. मी तिला पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहत होतो. तिला पाहून मी थक्क झालो. तिच्या डोळ्यात निरागसपणा होता. जेव्हा तिने माझा बूट चोरला तेव्हा मी त्या खेळात नाही तर तिच्या डोळ्यात हरवलो होतो. पाठवणीच्या वेळी तिचे वडील मला म्हणाले, आमची मुलगी तुला देत आहोत, तिची काळजी घे. मी वचन दिलं, मी तिला तुमच्यापेक्षाही जास्त प्रेम देईन. मनीषा वारंवार माझ्या समोर येत होती. मी प्रयत्न करत होतो की तिला दुर्लक्ष करण्याचा, पण माझं लक्ष तिच्याकडेच जात होतं. लग्नाच्या 2 दिवसांनी आम्हाला सासरच्या घरी जेवणासाठी बोलावलं गेलं. तिथे पुन्हा मला मनीषा दिसली, अजूनही तितकीच सुंदर. जेवताना ती माझ्या अगदी जवळ येऊन बसली होती. मला तिचा न कळत स्पर्श होत होता आणि माझं मन विचलित होत होतं. प्रणिता हसून म्हणाली, माझी बहीण प्रत्येक गोष्टीत परफेक्ट आहे. ती कोणाला आवडायला वेळ लागणार नाही. ती असं सहज म्हणाली, पण माझ्या मनात मनीषा घर करून बसली होती. आम्ही नव्या घरी शिफ्ट झालो. आयुष्य नव्याने सुरू झालं, पण मनीषाच्या आठवणी माझं मन सोडत नव्हत्या. मी कारण काढून प्रणिताला म्हणायचो, चल ना तुमच्या घरी जाऊया, तुझ्या मम्मी पप्पांना भेटून येऊ, आणि मनातून फक्त मनीषाला पाहण्याचं कारण शोधत असे. एक दिवस मनीषा आपल्या आईकडे पाहून म्हणाली, मम्मी, आंटी म्हणत होत्या की दसऱ्यानंतर साखरपुडा ठेवायचा आहे. हे ऐकताच माझ्या हातून चमचा खाली पडला. मी हादरलो. रात्री झोपच आली नाही. प्रणिताला विचारलं, मनीषा लग्नाला तयार आहे का? ती म्हणाली, हो, तिला मनीष खूप आवडतो. माझ्या मनात संताप उसळला, पण मी काहीच बोललो नाही. दुसऱ्या आठवड्यात मी बहाणा केला की मला बिझनेस मीटिंगसाठी बाहेर जावं लागणार आहे, पण मी थेट सासरी गेलो. मनीषा हसून म्हणाली, तुम्ही खरंच बिझनेससाठी आला आहात की आम्हाला भेटायला? मी हसून उत्तर दिलं, दोन्हींसाठी. त्या दिवशी मनीषा अगदी सहज वागत होती. मी तिच्या प्रत्येक शब्दामागे काहीतरी संकेत शोधत होतो. तिने सांगितलं, मनीष फार बिझी असतो, फोनही करत नाही. मी विचारलं, तुला काही अडचण आहे का त्या नात्यात? ती म्हणाली, नाही, पण हे नातं आई वडिलांच्या आनंदासाठी स्वीकारलं आहे. आता सवय झाली आहे मला त्याची. मी घरी आलो आणि प्रणिताला सांगितलं,
मनीषाचं लग्न तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावरच करावं. ती म्हणाली हो, अजून एक सेमिस्टर बाकी आहे. काळ पुढे सरकत होता. प्रणिता प्रेग्नेंट असल्याचं कळालं. तिने मला सांगितलं, तू बाबा होणार आहेस. मी वरून आनंद दाखवला, पण आतून गोंधळून गेलो होतो. एक दिवस ती म्हणाली, आपण ही आनंदाची बातमी मम्मीला सांगूया. मी लगेच होकार दिला. आम्ही सासरी गेलो. मनीषा किचनमधून बाहेर आली आणि आनंदानेच म्हणाली, मी मावशी होणार आहे. अभिनंदन जिजू. आता तर तुम्हाला जिजू म्हणावंच लागेल. प्रणिताने तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत हसून म्हटलं, मग तू पण लवकर लग्न कर, म्हणजे आम्ही पण तुला काहीतरी म्हणू शकू. हे ऐकून मनीषा क्षणभर गप्प झाली. तिच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव उमटला, पण लवकरच तो हसण्यात बदलला. मी काही वेळाने हळूच बाहेर आलो आणि छतावर वाऱ्याला उभा राहिलो. काही वेळाने मनीषाही आली. ती म्हणाली, आमच्या घरात छत ही माझी आवडीची जागा आहे. लहानपणी मी इथे बसून खूप स्वप्न बघायचे. मी विचारलं, आता नाही का बघत स्वप्न? ती म्हणाली, आता स्वप्न ठरून गेलेत. मी थोडंसं हसत म्हणालो, फक्त सगळ्यांना हवंय म्हणून. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात काहीतरी दडलेलं होतं. तुम्हाला काय फरक पडतो? मी तिच्याकडे थोडं झुकत म्हणालो, जर तू आनंदी नाहीस तर फरक पडतो. ते ऐकून ती थोडीशी चिडून म्हणाली, मग तुम्ही ही गोष्ट मनीषला का नाही सांगत? तुमची तर त्याच्याशी चांगली दोस्ती झाली आहे. ती अगदी खरी बोलत होती. मनीषासाठी मी मनीषशी जवळीक वाढवली होती. मी शांत राहिलो आणि ती नाराज होऊन खाली निघून गेली. खालच्या खोलीत प्रणिताने मनीषाला विचारलं, काय झालं? आज जरा चिडचिडी वाटतेस. पुढच्या दिवशी घरी परतताना प्रणिताने मला विचारलं, मला तर वाटलं होतं की बाबा होणार म्हणून तू खूप खुश असशील, पण तुझं वागणं काहीतरी विचित्र वाटतंय. मी म्हटलं, असं काहीच नाही, फक्त डोक्यात थोडं टेन्शन आहे कामाचं. पण सत्य हे होतं की माझ्या मनात चलबिचल सुरू होती. मनीषाचं रुसणंही मला एक विचित्र समाधान देऊन गेलं होतं. वाटत होतं की कदाचित तीही माझ्याबद्दल काहीतरी विचार करते. कदाचित तिला ते नातं मनापासून आवडत नसेल. मी पुन्हा मनीषबद्दल विचारायचा प्रयत्न केला. प्रणिता थोडी गंभीर झाली आणि म्हणाली, संजीव, तू सारखं मनीषा आणि मनीषच्या नात्याबद्दल का विचारतोयस? मी म्हटलं, असं काहीच नाही, फक्त कधी कधी विचार येतो की हे नातं तिला खरंच हवं आहे का? जर ती तयार नसेल तर आपण तिचा साखरपुडा थांबवू शकतो. तेव्हा ती म्हणाली, तुला खरंच वाटतंय का की तिचा साखरपुडा होऊ नये? मी थोडं थांबतच म्हणालो, नाही, फक्त मनीषाची काळजी वाटते, इतकंच. प्रणिता माझ्याकडे पाहत राहिली. ती माझ्याकडे पाहत होती, जणू काहीतरी समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. मग ती शांत झाली. आता मी अधिकाधिक एकटा राहू लागलो होतो. माझ्या मनात सतत मनीषाचे विचार सुरू होते. तिचं हसू, तिच्यासोबत छतावर घालवलेले ते क्षण, ते सगळं वारंवार आठवत राहायचं. एक दिवस योगायोगाने मी मनीषला बाजारात पाहिलं. तो एका मुलीसोबत काहीतरी कागदपत्र बघत होता. त्याने मला पाहताच हसून हॅलो केलं. मी त्याच्याजवळ जाऊन उभा राहिलो. तो म्हणाला, संजीव दादा, काय सुरू आहे आजकाल? मी थोडंसं हसून म्हणालो, हो, कामातच बिझी असतो. तू सांग, काय चाललंय? तर तो म्हणाला, लग्नाची तयारी करतोय. लग्नानंतर मनीषाला बाहेर फिरायला नेण्याचा प्लॅन आहे. हे ऐकून माझ्या मनावर जणू काहीतरी मोठं ओझं टाकलं. ती गोष्ट मी तिला आधीच सांगितली होती. मी म्हटलं, तिने काही प्रतिक्रिया दिली का? तर तो हसत म्हणाला, ती काहीच बोलली नाही. बहुधा आनंद व्यक्त करता आला नसेल. मी काहीही न बोलता तिथून निघून गेलो. माझं डोकंच काम करेनासं झालं होतं. घरी आल्यावर मी प्रणिताजवळ जाऊन बसलो. ती स्वयंपाकघरात भाजी चिरत होती. मी हलक्याने तिच्या पोटावर हात ठेवला. तिने माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, हे बाळ आपल्याला आणखी जवळ आणेल ना? मी फक्त मान डोलावली. मनात मात्र काहीतरी वेगळंच चालू होतं. मन वेगळं काहीतरी म्हणत होतं आणि डोकं काहीतरी वेगळंच. व्यवसायाची परिस्थितीही बिघडत चालली होती. काही महिन्यांपूर्वी जरा थोडासा नफा व्हायचा, तिथे आता तोटाच होत होता. मी त्या सगळ्या आकडेमोडीत अडकलेलो होतो. एक संध्याकाळ अशी आली की प्रणिता माझ्याजवळ आली. चेहरा थकलेला होता, पण हातात कागद होते. मी विचारलं, हे काय आहे? तर ती म्हणाली, मी 2 ठिकाणी अर्ज केला होता, एक शाळेत आणि एका कंपनीत. उद्या दोन्हीकडून इंटरव्ह्यू आहे. मी तिला थांबवतच म्हणालो, तुला काही गरज नाही नोकरी करण्याची. तू प्रेग्नंट आहेस. अशा अवस्थेत मी तुला अजिबात परवानगी देणार नाही. तेव्हा ती ठामपणे म्हणाली, मी आई होणार आहे, कमकुवत नाही. हा काळ फक्त तुझा नाही तर माझाही आहे. मी शांत झालो. प्रणिता खरोखर बदलली होती. काही दिवसांनी तिने नोकरी सुरू केली. सकाळी जायची आणि संध्याकाळी दमून यायची, पण तरीही माझ्यासाठी जेवण तयार करून ठेवायची. एक दिवस मी तिला म्हटलं, काही करू नकोस, मी बाजारातून काहीतरी मागवतो. तर ती म्हणाली, तुझ्यासाठी कोण करणार मग? आणि ती शांतपणे पुन्हा किचनमध्ये गेली आणि मी काहीच बोलू शकलो नाही. मी तिला धन्यवाद देखील म्हणू शकलो नाही.
माझ्या नजरेसमोर सतत एकच चेहरा होता, जो माझ्या मनात खोलवर घर करून बसला होता. मनीषा. मी नेहमीच प्रणिताला म्हणायचो, चला मम्मीच्या घरी जाऊ, मनीषाच्या तब्येतीची चौकशी करू. ती एकदाही कारण न सांगता तयार व्हायची. तिला वाटायचं की मी तिच्या कुटुंबाची काळजी घेतोय, पण माझ्या हेतूमध्ये फक्त तिची बहीण होती. सासरी गेल्यावर माझं पहिलं काम असायचं मनीषा कुठे आहे ते शोधणं. ती कधी अभ्यास करत असायची तर कधी किचनमध्ये असायची. प्रत्येक वेळी तिचं हसणं, तिचा चेहरा पाहून मी स्वतःला शांत करत असे. एकदा ती गॅलरीत एकटीच बसली होती. प्रणिता आत होती. मी हळूच जाऊन तिच्या बाजूला बसलो. मी विचारलं, आजकाल खूप शांत असतेस. तर ती म्हणाली, तुम्हाला कसं कळतं? मी म्हटलं, माझं लक्ष तुझ्यावरच असतं. तर ती म्हणाली, मनीषच्या बाजूने खूप दबाव येतोय. त्याच्या कुटुंबाला लग्नाची तारीख लवकरच हवी आहे. मी विचारलं, आणि तुला काय हवं आहे? तर ती म्हणाली, माझं काय मतच नको, इथे निर्णय आधीच झालेत. मी म्हटलं, मग तू नकार का देत नाहीस? ती माझ्या डोळ्यात बघून म्हणाली, कारण तुम्ही माझ्या वतीने नकार द्यायला आला नाही, तर फक्त ऐकायला आला आहात. आणि ती उठून गेली. त्या रात्री मी प्रणिताला विचारलं, तुझ्या मते मनीष कसा मुलगा आहे? तर ती म्हणाली, ठीक आहे, थोडा ओव्हर रिॲक्ट करतो, पण मनीषासाठी योग्य आहे. मी म्हटलं, माझ्या मते तो तिच्यासाठी थोडा जास्त आहे. त्याच्या कुटुंबाशी बोल, थोडा वेळ घेऊया. प्रणिता थोडं थांबली. नंतर म्हणाली, तू हे सगळं म्हणतोस म्हणजे तुला वाटतं की मनीषाचं लग्न होऊ नये? मी म्हणालो, नाही, पण इतकी घाई कशाला? ती फक्त माझ्याकडे पाहून शांत झाली. काही दिवसांनी घरमालकाने आम्हाला घर खाली करण्याचा इशारा दिला. प्रणिताने मला सांगितलं, मी तुझ्यासाठी कमिटी काढली आहे, त्याचे पैसे मिळतील, तू दुसरा व्यवसाय सुरू कर. मी केवळ मान हलवली. तिचं हे सर्व करणं, तिचे त्याग आता माझ्यासाठी ओझं वाटू लागलं होतं. ती आता माझ्या मनीषापर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडथळा वाटू लागली होती. एका संध्याकाळी आम्ही प्रणिताच्या माहेरी गेलो. कोणाचा तरी वाढदिवस होता. मनीषा थोड्या वेळाने आली, सुंदर पोशाखात. मी तिच्याजवळ गेलो. खूप बिझी दिसतेस आज. ती हसून म्हणाली, नाही, फक्त त्या व्यक्तीपासून वाचवण्याचा प्रयत्न करते ज्याच्यापासून वाचणं अशक्य आहे. आणि ती पुढे निघून गेली. तिचे शब्द मनात घोळत राहिले. आतून मी तुटत चाललो होतो. प्रणिता गरोदर होती. घर चालवण्यासाठी नोकरी करत होती. पण माझं डोकं फक्त मनीषात अडकलं होतं. माझी ओळख जगासाठी पती आणि पित्याची होणारी अशी होती, पण आतून मी मनीषाचा कैदी झालो होतो. मी आता ऑफिसला जाण्याच्या नावाखाली पार्कमध्ये जाऊ लागलो. बिझनेस कोसळला, पैसेही नव्हते, पण मनात एकच गोंधळ, मनीषाच्या साखरपुड्याच्या तयारीला सुरुवात झाली होती. माझ्या डोळ्यासमोर ती लग्न करत असल्याचं चित्र सतत फिरायचं. एक दिवस प्रणिताची आई म्हणाली, मनीषाचं लग्न पुढच्या महिन्यात करूया. मनीषसाठी हीच योग्य वेळ आहे. मी दचकून विचारलं, इतकी घाई कशासाठी? त्यांनी विचारलं, तुला काही अडचण आहे का? मी म्हटलं, नाही, पण मनीषा अजून शिकत आहे ना. त्यावर त्यांनी सांगितलं की मनीष परदेशी जाणार आहे आणि मनीषा त्याच्यासोबत जाते. माझं डोकं झुकलं. त्या रात्री मी छतावर एकटाच बसून राहिलो. प्रणिताची हाक येत राहिली, संजीव, जेवण थंड होतंय. पण मी काहीच उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी मी प्रणितासाठी चॉकलेट घेतलं. मनाला समजावत होतो की कदाचित भावना संपतील. ती हसली आणि म्हणाली, प्रेग्नेंट बायका छोट्या छोट्या गोष्टींनी खुश होतात. मी बाहेरून हसलो, पण आतून विचार करत होतो, मी खरंच अशा एका बाईला संपवू शकतो का, जिला माझं मूल जन्माला घालायचं आहे? माझं अंतर्मन ओरडत होतं, पण मी स्वतःला म्हणायचो, मनीषा जर माझी झाली तर हे सगळं संपेल. काही दिवस मी प्रणितापासून अंतर ठेवू लागलो. उशिराने घरी येणं, कमी बोलणं. ती समजत होती काहीतरी चुकीचं घडतंय. एक दिवस तिने विचारलं, संजीव, मी तुझ्यासाठी ओझं झालेय का? मी तिला पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, तुझ्या वागण्यातून जाणवतंय की तू माझ्यापासून दूर जातोयस. कदाचित मी तुला ते देऊ शकले नाही जे तुला हवं होतं. मी उत्तर दिलं, असं काहीच नाहीये, फक्त आर्थिक अडचणी आहेत. ती गप्प झाली. मग हळूच म्हणाली, जर माझी उपस्थिती तुला त्रास देत असेल तर मला सांग, मी तुला दोष देणार नाही. हे शब्द माझ्या मनात बॉम्बसारखे फुटले. त्या आठवड्यात मी तिला बाहेर जायचं सुचवलं. ती थोडी आश्चर्यचकित पण खुश झाली. गाडी शहराबाहेर नेली. ती हसून म्हणाली, तुम्ही मला इथे का आणलं? मी म्हटलं, फक्त थोडं बोलायचं होतं. ती म्हणाली, असं काय आहे जे घरी बोलता येत नाही? मी गप्प होतो. गाडी चालवत होतो, पण मनात वादळ होतं. मी काही करू शकलो नाही. मन ओरडत होतो, संजीव, तू कोणाचा जीव घेणार आहेस? मी गाडी परत वळवली. प्रणिता म्हणाली, घरी? अचानक? मी फक्त म्हटलं, काही आठवलं? त्या रात्री मी छतावर बसलो. एका माशीने मला सतत त्रास दिला. जणू ती आठवत होती, गंध कुठे आहे ते, पुढे काय होणार, माझा हा जहर संपेल का?
की मी स्वतःचं आयुष्य संपवेन. कथा इथे थांबत नाही. मला हीच एकमेव संधी आहे हे माझ्या मनात स्पष्ट झालं होतं. हृदय वेगाने धडकू लागलं. मी हळूहळू शूज घातले आणि पायऱ्यांखाली उतरलो. प्रणिता वरच्या मजल्याकडे चढत होती. एका हातात मेणबत्ती आणि दुसऱ्या हाताने आपल्या पोटावरून हात फिरवत होती. मी हळूच पुढे गेलो. जणू काही शोधतोय असा भास देत म्हणालो, प्रणिता 1 मिनिट थांब. ती थांबली. तिने क्षणभर माझ्याकडे पाहिलं. तिचा चेहरा थकलेला होता. आता किंवा कधीच नाही, मी मनात म्हटलं. आणि त्या एका क्षणात मी हात पुढे केला आणि तिला जोरात धक्का दिला. ती जोरात किंचाळत पायऱ्यांवरून खाली कोसळली. मेणबत्ती तिच्या हातातून निखळली आणि तिचं शरीर एका भिंतीवर आपटल्यासारखं वाटलं. मी पटकन वरच्या खोलीत गेलो. स्वतःला सावरलं आणि बेडवर बसलो. काही क्षणानंतर शेजारच्या बाईचा आवाज आला, संजीव, प्रणिता खाली पडलीये. मी धावत खाली गेलो. जणू काहीच माहीत नव्हतं. प्रणिता बेशुद्ध पडलेली होती. मी तिला उचललं आणि तात्काळ गाडीत टाकून हॉस्पिटलमध्ये नेलं. तिला ताबडतोब इमर्जन्सीमध्ये नेण्यात आलं. मी तिथे थांबून तातडीने तिच्या आईला फोन केला. मम्मी, प्रणिता पायऱ्यांवरून पडली आहे. परिस्थिती खूप गंभीर आहे. डोळ्यात अश्रू आणणं माझ्यासाठी कठीण नव्हतं. हे प्रसंग अनेक वेळा मी आरशासमोर सवारले होते. प्रणिताचे आई वडील लवकरच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत मनीषा देखील होती. मी तिच्याकडे पाहिलं. ती खूप हादरलेली होती. तिच्या डोळ्यातलं दुःख स्पष्ट दिसत होतं. तिने रडत विचारलं, काय झालं? मी म्हणालो, अंधार होता. ती पायऱ्यांवरून पडली. मी वर होतो. मला कळलंच नाही कसं झालं. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, रुग्णाची स्थिती खूप नाजूक आहे. आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत. सगळे चिंतेत होते आणि मी मनात एकच विचार करत होतो, हे सगळं संपून जावं आणि आयुष्य माझ्या मर्जीने चालावं. 2 तासानंतर डॉक्टर परत आले. आईची स्थिती गंभीर आहे, पण बाळ ठीक आहे. आईला आयसीयू मध्ये ठेवावं लागेल. पुढील 20 तास फार महत्वाचे आहेत. माझ्या कुटुंबातील सदस्यही तिथे आले होते. मनीषा पूर्ण शांत होती. मी मुद्दाम रडत होतो. सगळ्यांना धीर देत होतो. ती ठीक होईल, फक्त प्रार्थना करा. जेव्हा डॉक्टरांनी आत बोलावलं तेव्हा सगळे आत गेले. प्रणिताच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क होता. डोळे बंद होते. डॉक्टरांनी तिच्या वडिलांना सांगितलं, आम्ही रुग्णाला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत. आईने तिच्या कपाळावर हात ठेवून हंबरडा फोडला. प्रणिता, डोळे उघड ग, काहीतरी बोल. पण ती फक्त एका बाजूला शांत झोपलेली होती. मीही अशा अभिनयात होतो की कोणालाही माझ्यावर संशय आला नाही. मनात मात्र मला शांती वाटत होती. प्रत्येक पाऊल मला मनीषाच्या जवळ नेत होता. मनीषाने एकदाच माझ्याकडे पाहिलं आणि मी नजर चुकवली. रात्री उशिरा प्रणिताला पुन्हा व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलं. सगळे थकल्यासारखे बसले होते. मी एका कोपऱ्यात शांत डोकं धरून बसलो होतो. जणू खूप त्रास होतोय. माझ्या आईने विचारलं, बाळा, काहीतरी खाऊन घे. सकाळपासून उपाशी आहेस. मी म्हटलं, मन नाही होत. आई, प्रणिताची अवस्था पाहून खूप त्रास होतोय. हे शब्द मी अशा भावना दाखवत बोललो की सगळ्यांना माझं दुःख खरं वाटावं. सकाळी डोळे उघडले. रुग्णालयाच्या पांढऱ्या भिंती अजूनही अधिक गूढ वाटत होत्या. नर्स आली आणि म्हणाली, डॉक्टरांना तुमच्याशी बोलायचं आहे. मी हलकेच प्रणिताच्या आईला उठवलं, जी माझ्यासोबत तिथेच झोपलेली होती. मनीषा एका कोपऱ्यात टेकून बसली होती. आम्ही सगळे डॉक्टरांच्या रूमकडे गेलो. डॉक्टरांनी नजर खाली घालून सांगितलं, आम्ही पूर्ण प्रयत्न केला, पण आम्ही प्रणिताला वाचवू शकलो नाही. क्षणभर संपूर्ण वातावरण शांत झालं. आणि बाळ? प्रणिताच्या वडिलांनी थरथरत्या आवाजात विचारलं. डॉक्टरांनी सांगितलं, बाळ एकदम ठीक आहे. प्रणिताची आई जमिनीवर कोसळली. माझी लेक मला सोडून गेली. प्रणिताच्या आईने जोरजोरात रडायला सुरुवात केली. मनीषा पटकन पुढे येऊन तिला सावरू लागली. मी काही क्षण तसाच निशब्द उभा होतो. मग हळूहळू पुढे गेलो आणि प्रणिताच्या वडिलांच्या पायापाशी बसलो. मी फक्त तिला आनंदी ठेवायचं ठरवलं होतं. माझ्या आवाजात मुद्दाम दुःख मिसळलेलं होतं. डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी चेहरा हातांनी झाकून रडत होतो. सगळे मला धीर देत होते. मी वारंवार सांगत होतो, कसं झालं हे काहीच समजत नाही. ती मला एकट्याला सोडून गेली. मनीषा ही बहिणीच्या मृत्यूमुळे खूप हळवी झाली होती. काही वेळाने आम्ही प्रणिताची पार्थिव घरी नेलं आणि तिचा अंत्यविधी पार पडला. सगळीकडे दुःखाचं वातावरण होतं. कोणी मला मिठी मारून सांत्वना देत होतं, तर कोणी माझं डोकं आपल्या खांद्यावर टेकवून रडत होतं. बाळ प्रणिताच्या आईच्या कुशीत होतं. ती सतत म्हणत होती, ही माझ्या लेकीची शेवटची आठवण आहे. मी हळूच बाळ तिच्या हातून घेतलं आणि म्हटलं, मी वचन देतो की या बाळाला कधीही आईच्या कमतरतेची जाणीव होणार नाही. मी स्वतःला सर्वांसमोर एक आदर्श, पत्नीवर जीवापाड प्रेम करणारा नवरा म्हणून उभा केलं होतं. घरात 2 दिवस गाठून शांतता होती. 3ऱ्या रात्री प्रणिताचे वडील म्हणाले, बाळा, आम्ही तुला एकटं पाहू शकत नाही. मी म्हणालो, पप्पा, मी माझ्या मुलासाठी कोणाच्याही आधाराशिवाय ही सर्व काही करू शकेल. ते म्हणाले, पण बाळाला आईची गरज असते.
आम्हाला वाटतं की कोणीतरी असावं जी त्याची काळजी घेईल. मी लगेच म्हणालो, कृपया मनीषाला या त्रासात ओढू नका. तिचं स्वतःचं आयुष्य आहे. ती माझ्या पत्नीची बहीण आहे आणि कायम तशीच राहील. हे सगळं मी मुद्दाम अशा पद्धतीने म्हणालो की त्यांच्यावर माझा प्रभाव पडेल. दुसऱ्या दिवशी मनीषा माझ्या खोलीत आली. हातात प्रणिताचा एक जुना कपडा होता. ती म्हणाली, दीदीचे काही कपडे घरी होते, ते आणले आहेत, आणि ती निघून जायला निघाली. तेव्हा मी विचारलं, कधी तुझ्या मनात आलं आहे का की आपण? ती पटकन वळली आणि म्हणाली, कधीच नाही, आणि ती निघून गेली. माझ्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित रेषा उमटली. माझं ध्येय आता फार दूर नव्हतं. काही दिवसांनी प्रणिताचे वडील पुन्हा आले आणि म्हणाले, बाळा, आम्ही ठरवलं आहे, मनीषाचं लग्न तुझ्याशी करायचं. मी आश्चर्यचकित झालो. हे काय बोलताय? मनीषा माझ्या पत्नीची बहीण आहे. ती अजून लहान आहे. ते म्हणाले, ती आता मोठी झाली आहे आणि त्या बाळाची मावशी देखील आहे. आईपेक्षा जास्त माया देईल. मी विचारलं, आणि मनीषाचं काय मत आहे? तर ते म्हणाले, ते आम्ही विचारू, तू फक्त वेळ घे. त्या रात्री मी मनीषाला गॅलरीत शांतपणे बसलेलं पाहिलं. मी तिच्या जवळ गेलो तर ती पटकन डायरी बंद करून उठली. मी म्हणालो, कधीपासून आपलं नीटसं बोलणंही झालं नाही. तर ती म्हणाली, बोलायला काही राहिलंय का? मी म्हणालो, तू फार बदलली आहेस. तर ती म्हणाली, नाही, तू बदलला आहेस आणि तुझा खरा चेहरा समोर आलाय. मी सांगितलं की तुझ्या पप्पांनी आपल्या दोघांची लग्नाची चर्चा सुरू केली आहे. ती म्हणाली, हो, आणि तू नकार देतोयस. मी म्हटलं, कारण मी नाही पाहू शकत की तू तुझं आयुष्य माझ्यासाठी आणि या बाळासाठी वेचावंस. ती म्हणाली, तू काहीही म्हण, पण मी पाहते तू किती खोटं बोलतोयस. तुझ्या मनात काय आहे ते मला माहीत आहे. आणि ती निघून गेली. आता मला वाटत होतं की माझ्या आतला खरा चेहरा कोणालाच लपलेला नाही. एक दिवस मी बाळाला जवळ घेतलं. दरवाजा थोडा उघडा होता. तेव्हा मनीषा आत आली. तिच्या हातात दुधाची बाटली होती. ती म्हणाली, बाळासाठी आणलीये. त्यावर मी म्हणालो, तुझ्या बहिणीची आठवण म्हणून सांभाळतेस ना? ती म्हणाली, बाहेरून सगळा अभिनय वाटतो, पण आतून तू कोरा आहेस. आणि असं बोलून ती निघून गेली. पण तिचे शब्द माझ्या मनात खोलवर घुसले होते. 1 महिना झाला होता प्रणिताला जाऊन. एक दिवस तिच्या वडिलांनी सांगितलं की मनीषाने लग्नाला होकार दिला आहे. आम्ही पुढच्या आठवड्यात लग्न ठरवतोय. मी एका दमातच म्हणालो, जसं तुम्हाला योग्य वाटतं. पण आतून आनंदाचं वादळ उठलं होतं. आमचं लग्न एकदम साध्या पद्धतीने होत होतं. बाळ माझ्या हातात होतं. मनीषा बाहेर आली, सुंदर पोशाखात. ती माझ्या घरी आली. तिच्या आईवडिलांनी तिला सांगितलं, तू आता तुझ्या बहिणीच्या जागी जात आहेस. तिच्या नवऱ्याची आणि बाळाची काळजी घे. ती काहीही न बोलता गप्प होती. मी दुसऱ्या खोलीत झोपायला लागलो. सगळ्यांना वाटत होतं की मी तिला वेळ देतोय, पण मला माहीत होतं माझं नाटक अजूनही चालूच आहे. एका रात्री बाळ खूप रडत होतं. मी तिच्या खोलीपाशी गेलो तर मनीषा बाटली घेऊन बाळाला शांत करत होती. मी म्हणालो, काही हवं असेल तर मला सांग. ती म्हणाली, मला जे हवं होतं ते मी आधीच घेतलं आहे. मी तिच्या या वाक्याचा अर्थ समजू शकलो नाही. नंतर मी तिच्या खोलीत गेलो आणि म्हणालो, आज आपण एकत्र वेळ घालवूया का? तर ती म्हणाली, तुमच्यासाठी एक गिफ्ट ठेवलंय कपाटात, उघडून बघा. मी कपाट उघडलं. आत एक बॉक्स होता. त्यावर माझं नाव होतं. बॉक्स उघडला तर त्यात एक डायरी होती. हे काय आहे? मी विचारलं. ती म्हणाली, ही माझ्या बहिणीची डायरी आहे, जिचं सत्य तुला अजून कळलेलं नाही. मी पहिलं पान उघडलं. त्यावर लिहिलं होतं, संजीव, मला माहीत आहे की तुला माझी बहीण आवडते आणि त्यामुळे तू मला संपवू इच्छितोस. मी हादरलो. मनीषा माझ्यासमोर उभी होती. हातात मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्डिंग. ती म्हणाली, माझ्याकडे सगळं आहे. तू जे केलं ते आता माझ्या हातात आहे. मी तुला माफ केलं नाही. मी तुझ्याशी लग्न केलं, तुझा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी. मी म्हणालो, मनीषा, हे बाळ तुझ्या बहिणीची शेवटची आठवण आहे. तर ती म्हणाली, मी नाही पाहू शकत की हे बाळ त्या व्यक्तीसोबत मोठं होईल जो त्याचा खून करणार आहे. तिने मला माझा कॉल रेकॉर्ड ऐकवला. माझं मन म्हणत होतं की मला प्रणिताला संपवायचं आहे. मी सुन्न झालो. ती पुढे म्हणाली, तू विसरलास की तुझ्या फोनचं बॅकअप माझ्याकडे देखील होतं. तिने पुढे शेजाऱ्यांचं सीसीटीव्ही फुटेज दाखवलं, ज्यात मी प्रणिताला ढकलताना स्पष्ट दिसत होतं. ती म्हणाली, मला फक्त एकच गोष्ट हवी होती, तुझ्यावर केस करणं आणि या डिवोर्सच्या कागदावर सही करणं. मी कापत्या हातांनी साईन केली. ती म्हणाली, पोलिसांना फोन केला आहे, ते कुठल्याही क्षणी येतील. मी म्हणालो, मनीषा, मला एक तरी संधी दे. तर ती म्हणाली, संधी? तू माझ्या बहिणीला एकही संधी दिलीस का? दरवाजावर टकटक झाली आणि पोलीस आत आले. संजीव शर्मा, तुम्हाला पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक केली जाते. मी शेवटचं मनीषाकडे पाहिलं आणि म्हणालो, तू मला उद्ध्वस्त केलंस. तर ती म्हणाली, नाही,
तू स्वतःला उद्ध्वस्त केलंस. मी फक्त जगाला सत्य दाखवलं. आज मी तुरुंगात आहे. माझी ओळख संपली आहे. एक काळ होता जेव्हा लोक माझं कौतुक करत होते. आज मी एक खुनी नवरा म्हणून ओळखला जातो. माझ्या पत्नीची आठवण सतावत होती. तिचा चेहरा, तिचं प्रेम, तिचं बलिदान आणि माझा अपराध. मित्रांनो, ही कथा तुम्हाला भावली असेल अशी आशा आहे. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढच्या कथा सगळ्यात आधी मिळवण्यासाठी नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. धन्यवाद.